नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका कुलकर्णी आपले सर्वांचे ॲस्ट्रोवाणीमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। अजून एक महत्त्वाचा विषय आहे साडेसाती, ज्याच्याबद्दल खूप सारी भीती सगळ्यांच्याच मनात आहे। साडेसाती म्हणजे काय? ज्या वेळेला गोचर राशींमध्ये शनी ज्या ठिकाणी ज्या स्थानामध्ये शनी असतो त्या स्थानाला आणि त्याच्या अलीकडची रास आणि त्याच्या पुढची रास या तीन राशींना साडेसाती असते। उदाहरण, आता कुंभ राशीमध्ये शनी आहे, कुंभ राशीच्या अलीकडची रास आहे मकर आणि कुंभ राशीच्या पुढची रास आहे मीन। या तिन्ही राशींना साडेसाती सुरू आहे। पुढे जेव्हा शनीचं राश्यांतर मीन राशीमध्ये होईल त्यावेळेला मकर राशीची साडेसाती संपून कुंभ, मीन आणि मेष या तीन राशींना साडेसाती असेल। आता साडेसातीला एवढं घाबरायचं का? प्रत्येकाला साडेसाती एक प्रकारचीच असू शकते का? अनेक करोडो लोकांची मकर रास असेल किंवा कुंभ रास असेल, सगळ्यांना एक प्रकारचे अनुभव येतील का? बिलकुल नाही। काही लोकांसाठी साडेसाती वरदान सुद्धा असू शकते। कशी काय? प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये शनी कुठे विराजमान आहेत हा एक बघावा लागणारा भाग आहे। दुसरा म्हणजे तुमची ग्रहदशा कुठली चालू आहे, तुमचं वय काय आहे, वयाचा संबंध कुठे येतो। जर का वय वर्ष 36 होऊन गेलं असेल तर साडेसातीचा त्रास मध्यम होतो, पण जर का तुम्ही यंग असाल किंवा 36च्या पूर्वीचं वय असेल तर साडेसातीचा त्रास तुलनात्मकदृष्ट्या जास्ती होतो। त्यातही जर आरोग्य स्थानाशी शनीचा संबंध असेल तर आरोग्यविषयक त्रास होतो, चतुर्थ स्थानाचा संबंध असेल तर मानसिक त्रास होतो, पराक्रम स्थानाचा संबंध असेल तर उलट साडेसाती वरदान ठरते, अष्टम स्थानाचा संबंध असेल तर वारसा हक्काने संपत्ती मिळू शकते। तर साडेसातीला जनरलाइज आपण करू शकत नाही। आपल्या कुंडलीमध्ये शनी कुठे आहेत, गोचरमध्ये शनीचं भ्रमण कुठे आहे, अनेक ग्रहांशी त्यांचे येणारे योग कसे आहेत, महत्त्वाचे ग्रह म्हणजे गुरु, राहू, केतू या तीन ग्रहांशी होणारे त्यांचे शनीचे योग बघावे लागतात। आणि आपली दशा कुठली आहे, घटना घडण्याचं काम असतं ते विदशा करतात। महादशा, अंतर्दशा, विदशा, विदशा कुठली चालू आहे ते बघावं लागतं। कृष्णमूर्तीनुसार उपनक्षत्र स्वामी कुठले आहेत त्याचा संबंध साडेसातीच्या घटनांशी लावू शकतो आणि साडेसाती तुमची सुखकारक कशी करता येते ते आता आपण बघूया। शनी हा शिस्तीचा ग्रह आहे, शनी हा अत्यंत प्रामाणिक ग्रह आहे। शनी या ग्रहाला सेवा आवडते। शनी या ग्रहाला जे लोक अहंकारी आहेत त्यांचा अहंकार घालवण्याचं काम साडेसातीमध्ये शनी महाराज करतात आणि आयुष्यामध्ये तुम्हाला अतिशय प्रॅक्टिकल म्हणजे कर्मप्रधान व्यक्ती होते। साडेसातीच्या आधी त्यांचे एक खूप गोड गैरसमज असतात आयुष्याबद्दलचे। जशी साडेसाती सुरू होते ना, त्यांना असे काही खडतर अनुभव येतात लोकांबद्दल, परिस्थितीबद्दल की त्यांचे ते सगळे मिसॲझम्पशन्स किंवा गोड गैरसमज दूर होतात आणि ते असे जमिनीवर येतात आणि मग त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप प्रॅक्टिकल, रिअलिस्टिक, वास्तववादी बनवतो। शनी हा ग्रह ज्यांच्या कुंडलीमध्ये अतिशय शुभ आहे त्यांना खूप सगळ्या गोष्टीचं वरदान मिळतं आणि ते जास्त भाग्यवान असतात। का? कारण आयुष्याचा अर्धा भाग साडेसातीमध्ये जातो। 7.5 वर्ष साडेसाती असते, 2 साडेसाती आल्या तर आयुष्यातले 15 वर्ष साडेसातीतच निघून जातात। म्हणजे जर का शनी शुभ फलदायी असेल ना तर त्या व्यक्तीची 15 वर्ष सुद्धा सुखाची जातात। म्हणून साडेसातीचा बाऊ न करता या कालावधीमध्ये तुम्ही प्रामाणिक राहा, सेवाभावी वृत्तीने राहा। जे कोणी शनी हा कनिष्ठ दर्जाची जी कामं करणारी लेबर क्लासचा कारकत्व आहे त्यांची सेवा करा, त्यांना आदर द्या। आपल्या आजूबाजूला किंवा आपल्यापेक्षा जे कनिष्ठ दर्जाचे वयाने कनिष्ठ असो किंवा काय सगळ्यांचा आदर करणं हे शनिग्रहाला आवडतं आणि मग त्रास कमी होतात। कर्मप्रधान आहे त्यामुळे तुम्ही तुमचं कर्म अतिशय चांगलं ठेवलं पाहिजे। कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वार्थीपणाने तात्पुरतं म्हणजे शॉर्ट टर्म प्लेजर्स ब्रिंग लॉंग टर्म पेन अशा प्रकारच्या चुका, गोडचुका साडेसातीत तर मुळीच करू नये, कारण काळ तुमच्या विरुद्ध जाऊ शकतो। तुम्ही ह्या पद्धतीने जर दिनचर्या ठेवली की ज्याच्यामध्ये शेड्यूलिंग आहे, ऑर्गनायझिंग आहे, शिस्त आहे तर शनिग्रह तुम्हाला साथच देतो। हे छोटे छोटे साध्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्यात तर साडेसाती तुम्हाला वरदान ठरू शकते। मला वाटतं तुमचा गैरसमज दूर झाला असेल। धन्यवाद।